तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता वल्लरी सर्वांच्या समोर ईश्वरीला खालीपणा देत असते. ती म्हणत असते की ही पण काय अर्णवचा पैसा बघून त्याच्याबरोबर लग्न करून या घरामध्ये आली आणि आता तिची बहीणसुद्धा माझ्या आकाशला फसवून या घरामध्ये येण्याची स्वप्न बघते. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी एक मिनिट, मी सिंदूरला काही बोललेलं मी खपून घेणार नाही आहे, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही मला तसं नव्हतं म्हणायचं, आता खूप दिवस झालेत, अगदी वर्ष व्हायला आला म्हणून ही आपल्या घरातली सून शोभते तरी, पण नम्रता मला या घरामध्ये सून म्हणून अजिबात पसंत नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं पण वल्लरी, आता त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे आणि साखरपुडा होऊनसुद्धा खूप दिवस झालेत, त्यामुळे आता त्या दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे. वल्लरी म्हणते, काही गरज नाही आहे, मला ते मान्य नाही. पण आजी म्हणते, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि ते तुलासुद्धा मान्य करावं लागेल. तेव्हा जावई बापू, तुम्ही एक काम करता का, लग्नाचा मुहूर्त तुम्हीच जरा काढता का? तेव्हा रमाकांत काका म्हणतात, काहीच हरकत नाही, मी पंचांग बघतो आणि इथे लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काहीच गरज नाही आहे, मला हे लग्न मान्यच नाही आहे, त्यामुळे लग्नाचा मुहूर्त काढला तरीसुद्धा हे लग्न होणार नाही, सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. तेव्हा वल्लरी जात असताना ईश्वरी म्हणते, मामी थांबा, ताई खरंच खूप चांगली मुलगी आहे, तुम्ही जरा आकाश भाऊजींच्या मनाचा तरी विचार करा. ती म्हणते, वा, आता तू मला शिकवणार मी माझ्या मुलाच्या मनाचा कसा विचार करायचा ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई नक्की दाखवून देईल की आमच्यावरती आईबाबांचे संस्कार झालेत, ती कधीही चुकीचं वागणार नाही, तुम्ही फक्त तिला एकदा संधी द्या. तेव्हा इथे ईश्वरी आणि वल्लरी बोलत असतानाच तिथे आकाश नम्रताबरोबर लग्न करून आलेला असतो आणि तो येऊन दारामध्ये सगळ्यांच्या समोर उभा राहतो. तेव्हा इथे वल्लरीला बघा किती मोठा धक्का बसलेला आहे. तिथे उभे असलेल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्यांच्या लग्नाचा विषय चालू असतो आणि तेव्हाच इथे आकाश आणि नम्रता दोघेजण लग्न करून आलेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते, आकाश हे सगळं काय आहे? तेव्हा आकाश म्हणतो, मामा हे खरं आहे, मी नम्रताबरोबर लग्न केलं आहे, नम्रता माझी बायको आणि या घरची सून आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, पण मला हे मान्य नाही आहे. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, तुझी हिंमत कशी झाली रे, माझा नकार असताना तू ह्या मुलीबरोबर लग्न करून इथे आलास. काय गं वल्लरी, आता तर तू मोठ्या मोठ्या संस्काराच्या बाता करत होतीस ना, हे आहेत तुमचे संस्कार? तुझ्या बहिणीने आकाशबरोबर लग्न केले, हे आहेत का तुमचे संस्कार? हे बा आकाश, आज तू माझ्या नजरेतून पूर्णपणे पडलास. आजपासून आत्तापासून मी तुझी ममा तुझ्यासाठी मेले आणि तू मुलगा म्हणून सुद्धा माझ्यासाठी मेलास. काय गं हे मुली, काय गरज काय होती तुला माझ्या मुलाबरोबर इतक्या घाईघाईने लग्न करायची? तुझ्यामुळे हे सगळं घडलं आहे. तू माझ्या मुलाला ताटाखालचं मांजर करून ठेवलेस आणि तू सुद्धा आकाश इतका महत्त्व दिलंस तिला की आईला साधं विचारणंसुद्धा महत्त्वाचं ठरलं नाही आणि तू सरळ तिच्याबरोबर लग्न करून इथे आलास. मला हे मान्य नाही आहे आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, ममा लग्न करणं गरजेचं होतं. ती म्हणते, एवढं गरजेचं होतं की माझा नकार असतानासुद्धा तू या मुलीबरोबर लग्न करून आलास, मला हे मान्य नाही आहे, असं म्हणून ती चिडून तिथून आता निघून गेलेली असते. तेव्हा आजी म्हणत असते, आकाश अरे हे सगळं काय आहे, काय आहे बाळा, म्हणजे घरातल्या लोकांची परवानगी न घेता इतक्या घाईघाईने लग्न का केलं तुम्ही, असं काय घडलं होतं? तेव्हा इथे अर्णव आता म्हणतो की आकाश नम्रता हे सगळं काय आहे, एवढी काय घाई होती तुम्हाला की तुम्हाला लपून छपून असं लग्न करावं लागलं? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की दादा खरं सांगायचं तर सकाळी जे काही घडलं ते बघायला तू तिथे होतासच, त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला. तेव्हा अर्णव म्हणतो, पण इतक्या घाईघाईने का? आम्ही तुमच्या लग्नाबद्दलच आता बोलत होतो, तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं, मग इतक्या घाईघाईने निर्णय घेण्याची काय गरज होती? तेव्हा आकाश म्हणतो, दादा गरज होती, आम्हाला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला कळेल का, नक्की काय घडलं होतं आज? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की डॅड, नम्रताच्या इथे 1 महिन्यापूर्वी तिचा लहानपणीचा मित्र शुभंकर आला होता आणि तो शुभंकर आहे ना खूपच जास्त क्रूर होता. कशा पद्धतीने त्याने आकाशवरती हल्ला केला
कशा पद्धतीने त्याने नम्रतावरती अटॅक केला, या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. तेव्हा आजी म्हणते, अरे बाप रे, हे सगळं काय आहे, एवढं सगळं भयानक घडलं. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, हो आजी, एवढं सगळं घडलं त्यामुळेच आम्हाला घाईघाईने लग्न करावं लागलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, का ताई, तुम्हाला दोघांना असं वाटलं का की आम्हाला कुणाला तुमची काळजीच नाही आहे? असं वाटत होतं तुम्हाला की आम्ही कुणी तुमची काळजी करत नाही असं गृहीत पकडलं तुम्ही? तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो इशू, तुम्हाला कुणाला आमची काळजी नाहीच आहे. सांगा ना, साखरपुडा होऊन तुम्ही किती दिवस सगळेजण थांबलात? घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तुम्ही सगळेजण फक्त घरातले प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये लक्ष देत होता. पण या सगळ्यामध्ये आमच्या दोघांच्या मनाचा विचार कुणीच केला नाहीत. का कुणी बोललं नाही की आपण घरातले प्रॉब्लेम्स नंतर सॉल्व करू, आधी लग्न करूया म्हणून? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं असं काय बोलतेस? मध्ये कर्णिका किडनॅप झाली होती, माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता, आता माझा हा ॲक्सिडेंट झाला आहे. लग्न ही काही छोटी गोष्ट आहे का गं? त्याच्यामध्ये सगळे कुटुंब एकत्र येतात, धूमधडाक्यात लग्न पार पडलं जातं, म्हणून आम्ही तुमच्या लग्नाला वेळ देत होतो ना. आई बाबा नसताना तू अचानकपणे हे असं लग्न केलंस, त्यांना कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. तेव्हा इथे आजी म्हणते की ईश्वरी, मी काय म्हणते बाळा, झालं गेलं सगळं विसरून जा. अगं त्यांनी आता लग्न केलं आहे ना, आयुष्यभर त्यांना एकत्र राहायचं आहे, हा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता आपण त्या दोघांचा आनंदाने स्वीकार करूया, त्यांच्या निर्णयाचा आपण आता आदर करूया. जे काही व्हायचं ते होऊन गेले, उगाच आता त्या गोष्टीवरती बोलण्यापेक्षा जे आहे ना ते आता व्यवस्थित सांभाळूया, असं आता आजी त्यांना सांगते. जा बरं अंजली, जाऊन आता माप घेऊन ये. कारण का इथे नवीन नवरीने माप ओलांडूनच घरामध्ये गृहप्रवेश करायचा असतो. त्यामुळे इथे माप ओलांडण्यासाठी आता माप आणलेलं असतं, ते आता उंबऱ्यामध्ये ठेवलेलं असतं. अंजली हळद कुंकू लावते आणि त्या दोघांना आता घरामध्ये घेत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी काय म्हणत असते की चला आता हे माप ओलांडायचं आणि घरामध्ये यायचं. तेव्हा इथे आजी म्हणत असते, नाही नाही, आधी उखाणा घ्यावा लागतो, उखाणा घे बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ताई, अगदी बरोबर, आता आधी उखाणा घे बरं, घे, भाऊजींचं नाव घे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उखाणा घेण्यासाठी ती सज्ज असते आणि मूर्खासारखा काहीतरी उखाणा घेऊन मोकळी होते. सगळ्यांनाच खूप जास्त आश्चर्य वाटतं. इथे तर आधी दाखवायचे की नम्रता किती मेच्युअर आहे, ईश्वरीचा किती ती आदर करते, तिच्यावरती विश्वास ठेवते, आणि इथे आता अल्लड मुलींसारखी तीच वागत असते. तेव्हा मामा म्हणतात, अगं काय हे, हा काय उखाणा आहे का? अगं नवऱ्याचं नाव तर घे. तेव्हा इथे आता नम्रता एक नवीन उखाणा घेते. त्यानंतर इथे आकाशला उखाणा घ्यायचा असतो. तेव्हा आकाश खूप छान असा उखाणा घेतो. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्याच्या उखाण्याचं स्वागतच करतात. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की बरं चला, आता इथे उंबऱ्यामध्ये जो माप ठेवलेला आहे तो ओलांडून तुला गृहलक्ष्मीने आता घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे. तेव्हा इथे नम्रता आणि आकाश दोघेजण घरामध्ये आलेले असतात. तेव्हा मामा म्हणतात, चला मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. तेव्हा नम्रता, आकाश सगळ्यात आधी आजीचा आशीर्वाद घेतात. मामा म्हणतात, आता माझा आशीर्वाद. तेव्हा त्यांचा आशीर्वादसुद्धा घेतला जातो. आणि मग काय मामा म्हणतात, आनंदी राहा, सुखी राहा आणि मध्ये मध्ये तुमच्या आईला पटवत राहा. त्यानंतर इथे हे आहेत अर्णव दादाचे बाबा. असं सांगितल्यानंतर अर्णव दादाचे डॅड. तेव्हा नम्रता म्हणते की मी तुम्हाला किचन क्लाऊडमध्ये बघितलं होतं, तुम्ही वर्गणी घ्यायला आला होतात. ते म्हणतात की हो, मंदिराचा जीर्णोत्सव होता तेव्हा मी धम्मदान घ्यायला आलो होतो. त्यानंतर इथे ईश्वरी अंजलीच्या पाया पडायला जाते. अंजली म्हणते, नाही नाही नको, ठीक आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, नमूताई, आकाश भाऊजी, मी कधीच तुमच्या दोघांच्या लग्नाच्या विरोधात नव्हते, हे तुम्हाला पण माहिती आहे. पण कसं आहे, लग्नामध्ये मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला तर आपलंसुद्धा आयुष्य सुखात पुढे जातं, बरोबर ना? आईबाबांचा, आपल्या घरातल्या सर्व मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला असता तर बरं झालं असतं आणि 1 महिन्यानंतर धूमधडाक्यामध्ये लग्नसुद्धा पार पडलं असतं. पण काही हरकत नाही, तुमच्या दोघांचे खूप खूप स्वागत, असं ती म्हणते.
त्यानंतर इथे आता वल्लरी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. मामा म्हणत असतात, वल्लरी अगं काय आहे, लहान मुलांसारखी रुसून का बसतेस तू? अगं ते दोघे जण आता तिथे आलेत ना, त्यांना आशीर्वाद द्यायचं सोडून तू घरामध्ये का निघून आलीस रूममध्ये? ती म्हणते, हे बघा मला हे लग्न मान्य नाही आहे. कुणालाही काही न सांगता ते दोघे जण लग्न करून कसे काय येऊ शकतात? तेव्हा आजी म्हणते, अगं वल्लरी थांबव आता हे सगळं, त्या दोघांनी लग्न केलं ना. तेव्हा मामा म्हणतात, नाहीतर काय, लग्न करून घरी आले म्हणून जर ते दोघे जण कुठेतरी सरळ निघून गेले असते तर काय केलं असतंस तू? अगं त्यांनी वेगळा संसार मांडायला वेळ तरी लागला असता का? आणि आपला आकाश तेवढा केपेबल आहे की तो वेगळा संसार मांडूच शकतो, पण तो लग्न करून आपल्या इथे घरी आला, ही मोठी गोष्ट नाही का? तेव्हा आजी म्हणते की वल्लरी अगं कुठे थांबायचं ना, हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे गं. नुसतं बोलायचं, अकांत तांडव करायचा हे काही योग्य नाही. ती म्हणते, अच्छा म्हणजे कुठे थांबायचं, काय बोलायचं हे मला कळतच नाही असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा आजी म्हणते, हो वल्लरी, म्हणून तर ही गोष्ट तुला सांगावी लागते. आपणच त्या दोघांचा साखरपुडा लावून दिला होता, मग लग्न लावून देण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. ती म्हणते, नाही, साखरपुडासुद्धा तुम्हीच लावून दिला होता, मी त्याच्यामध्ये सामील नव्हते. ती मुलगी मला सून म्हणून पसंत नाही आहे. ती तुला पसंत नसेल, पण ती आता या घरची सून आहे आणि तुझीसुद्धा सून आहे. तेव्हा झालं गेलं सगळं विसरून त्यांना आशीर्वाद दिलास तर जास्त बरं होईल, असं आता आजी म्हणत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी ह्या आता व्यवस्थितरित्या घडत असतात आणि त्यानंतर इथे आजीसुद्धा सगळ्यांना सांगत असते की झालं गेलं सगळं विसरून जा आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्या. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला ते काही मान्य नसतं. वल्लरी म्हणत असते, अजिबात नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा मी काही त्या भिकारड्या नम्रताला आशीर्वाद देणार नाही आहे. अगदी काहीही झालं तरीसुद्धा ती मला या घरची सून म्हणून अजिबात मान्यच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की आकाश, एक ना एक दिवस मी तुला दाखवून देईन की ती मुलगी या घरामध्ये राहण्याच्या योग्यतेची नाही आहे. तू तिच्याबरोबर लग्न करून किती मोठी चूक केली आहेस ना, हे एक ना एक दिवस तुला कळेलच. तेव्हा वल्लरी आलेली असते, ती म्हणजे अंजलीकडे. अंजलीला म्हणत असते की हे बघ अंजली, मी काय घेऊन आले तुझ्यासाठी, बाळासाठी बुटी आणले. तेव्हा अंजली म्हणते, मामी बरं झालं आणलीस, कारण का तर इथे बाळ खूपच जास्त किरकिर करतं आहे, त्याला बुटी दिली तर त्याला तेवढंच बरं वाटेल. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मला कळतच नाही आहे गं, माझ्या संसारात काय चाललं आहे, ते सगळं चक्रच बदललं आहे. यांचा अपघात झाल्यापासून आमचं नातं नॉर्मल नाही आहे. म्हणजे ते सतत कामामध्ये बिझी असतात. नाही, माझी काही तक्रार नाही आहे, त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी इथे व्यवस्थित मेहनत केली पाहिजे, पण त्यांचा अपघात कसा झाला, कुणी केला, हे अजूनपर्यंत मला कळलेलं नाही आहे. आणि अर्णवने शोधून काढण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याला काही मिळालंच नाही. वल्लरी म्हणते की त्याच्या सासूच्या आणि वडिलांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे होते, तेव्हा तर 24 तासाच्या आत त्यांना निर्दोष करण्याचे पुरावे घेऊन आला, आणि आता तुझ्या नवऱ्याचा अपघात कुणी केला होता त्याचे पुरावे त्याला काही शोधता येत नाही आहेत का? मला नाही वाटत अर्णव आता शोधून काढेल. उलट अर्णव आणि ईश्वरी पुरावे नष्ट करतील. तेव्हा ती म्हणत असते, का म्हणून ते दोघेजणं पुरावे नष्ट करतील? मला ते मान्य नाही आहे. माझ्या नवऱ्याला कुणी मारण्याचा प्रयत्न केला ना, हे मी शोधून काढणार आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, काय गं आई, नम्रता आत्ताच आली आहे ना, मग लगेच कसं काय बरं? ती आता किचनमध्ये गेली. तेव्हा अरे, ती आता प्रथा असते, त्यामुळे प्रथेनुसार ती बनवणार आहे सगळ्यांसाठी खीर, सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे, कळतंय का तुला? तेव्हा तो म्हणत असतो की अरे वा, ही प्रथा तर खूपच चांगली आहे. तेव्हा इथे आता रमाकांत काका म्हणत असतात, नम्रता आकाशने लग्न केले ठीक आहे, पण मला असं वाटतं की आपण त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे ना, घरचे लोक टेन्शनमध्ये असतील. तेव्हा मामा म्हणतात, नाही नको, ते अक्कलकोटला गेलेत नवस फेडायला, तेव्हा आपण आत्ताच फोन करून सांगायला नको, त्यांचं नवस पूर्ण होऊ दे, मग आपण त्यांना सांगू, नाहीतर नवस न फेडता ते निघून येतील ना म्हणून. त्यानंतर इथे खीर केलेली असते, ईश्वरीने तिला मदत केलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे बघा आजी, नमुताईने सगळ्यांसाठी खीर केली आहे. तेव्हा नम्रता म्हणते, खाऊन सांगा कशी झाली आहे ते. तेव्हा सगळेजणं म्हणतात की हो. तेव्हा सगळे खीर खातात आणि छान झाली, छान झाली असं म्हणत असतात. तेव्हा आकाश म्हणतो की छान झाली आहे खीर,
पण ईश्वरी खूप छान करते ना, ही जरा जास्त गोड झाली आहे. तशी ईश्वरी जास्त गोड नाही करत. ती जी खीर करते ना, ती खूपच छान असते, असंही इकडे आकाश आता म्हणतो. तेव्हा नम्रताला खूप राग येतो. ती जलेस होते. ईश्वरीला ते कळतं आणि ईश्वरी आता आपल्या बहिणीकडे बघायला लागते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता नम्रता आणि वल्लरी या दोघीजणी आता खूपच जास्त त्यांच्यामध्ये वाद होतो ना, तेव्हा वल्लरी नम्रताचे कान भरत असते, ईश्वरीच्या विरोधात भडकवत असते. तेव्हा नम्रताचे कान भरणाऱ्या वल्लरीला ईश्वरीने बरोबर इंदोरी झटका दाखवत तिची अक्कल ठिकाणावरती आणलेली असते. त्याचबरोबर इथे आता जो अर्णव आहे तो खूप रोमॅन्टिक झालेला असतो. ईश्वरी खूप सुंदर दिसत असते, त्यामुळे तुझं कौतुक करत असतो. तर इथे वल्लरी राकेशला म्हणत असते की जावई बापू, काल तुम्ही कुणाला भेटायला गेला होतात? कोण होती ती 2 माणसं जी तुम्हाला भेटायला आली होती, ज्यांना तुम्ही पैसे देत होता? तेव्हा इथे राकेश आता थातूर-मातूर कारण देऊन निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते, मला माहिती आहे जावई बापू, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय, पण मी ते शोधून काढल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. तेवढ्यातच पोलीस आलेले असतात. पोलीस अचानकपणे इथे अर्णव टेन्शनमध्ये येतो. आकाश म्हणत असतो की तुम्ही शुभंकरच्या केससाठी इथे आलायत का? तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही, त्यांना मीच बोलावलंय. माझ्या नवऱ्याचा अपघात नक्की कुणी केला होता हे मला शोधून काढायचं आहे आणि म्हणून मी पोलिसांना इथे बोलावलंय की तुम्ही लवकरात लवकर चौकशी सुरू करा. ज्यांनी कुणी माझ्या नवऱ्याचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं अंजली म्हणत असते आणि ती संशयाने ईश्वरी आणि अर्णवकडे बघत असते.